jumping statements. That means jumping statements, it is easier to jump out of the loop. आपल्याला एखाद्या लूपच्या बाहेर जायचं असेल, at that time we are using the jumping statements. So it is used to jump out from the loops to control other program flow. तुमच्या प्रोग्रामचा फ्लो कंट्रोल करण्यासाठी आपण त्या प्रोग्रामच्या लूपच्या बाहेर जातो. That is called as jumping statements. So Java supports 3 type of jumping statements. Java मध्ये 3 टाइपची jumping statements allowed आहेत. First one is the Java continue, second आहे break आणि third आहे return. There are 3 jumping statements: continue, break and return. These are the 3 statements. Out of that, here we are going to see 2 in detail, and return is only the what is the meaning of return एवढंच पाहणार आहे आपण. तर पहिल्यांदा आपण 2 स्टेटमेंट पाहणार आहे. Java continue statement. So can anybody tell me what is the use of continue statement in Java? कंटिन्यू स्टेटमेंट कशासाठी यूज केलं जातं जावा मध्ये? कंटिन्यू. सो कंटिन्यू स्टेटमेंट इज यूज्ड इन द लूप स्ट्रक्चर व्हेन यू नीड टू जम्प टू द नेक्स्ट इटरेशन ऑफ द लूप इमिडिएटली. जर आपल्याला नेक्स्ट इटरेशन परत आणखीन करायचं असेल, जसं की फॉर मध्ये i इज इक्वल टू 1, i इज लेस दॅन 10, 1 प्रिंट झाला, परत तुम्हाला 2 ला जायचंय, म्हणजे नेक्स्ट इटरेशनला परत आणखीन जायचंय, कंटिन्यू करायचंय. ऍट दॅट टाइम यू आर युजिंग द कंटिन्यू स्टेटमेंट. द कंटिन्यू स्टेटमेंट इज युज्ड इन द लूप स्ट्रक्चर. कुठल्या स्ट्रक्चर मध्ये? लूप स्ट्रक्चर. व्हेन यू नीड टू जम्प टू द नेक्स्ट इटरेशन, ज्यावेळेस आपल्याला नेक्स्ट इटरेशन परफॉर्म करायचे लूप मध्ये, त्या टायमिंगला आपण कशाचा यूज करतो? कंटिन्यू स्टेटमेंटचा यूज करतो. सो इट कॅन बी यूज विथ द लूप स्टेटमेंट. दॅट इज व्हाईल लूप असेल, फॉर लूप असेल. व्हाईल लूप आणि फॉर लूप मध्ये याचा यूज केला जातो कंटिन्यूचा. द जावा कंटिन्यू स्टेटमेंट इज यूज टू कंटिन्यू द लूप. तुमचं जे काही लूपचं एक्झिक्युशन आहे ते कंटिन्यू करण्यासाठी त्या ठिकाणी कशाचा यूज केला जातो? कंटिन्यू स्टेटमेंटचा. सो इट कंटिन्यूज द करंट फ्लो ऑफ द प्रोग्राम and it skips the remaining code at the specified condition. ज्यावेळेस तुमची कंडिशन ट्रू येते त्यावेळेस तो स्टेटमेंट जे पुढचे आहे ते एक्झिक्यूट करायचं त्या ठिकाणी स्टॉप करतो, आणि ज्यावेळेस तुमचं कंडिशन फॉल्स येते त्यावेळेस तो काय करतो? कंटिन्यू करतो. सो दॅट इज द थिंग. वी कॅन यूज द कंटिन्यू स्टेटमेंट इन ऑल टाइप्स ऑफ द लूप्स सच एज फॉर लूप, व्हाईल लूप, डू व्हाईल लूप. ते सगळ्या लूपिंग स्टेटमेंट मध्ये यूज केलं जातं कंटिन्यू स्टेटमेंट. व्हाईल लूप, फॉर लूप आणि डू व्हाईल लूप हे 3 लूपिंग स्टेटमेंट आहेत. या तिन्ही मध्ये कंटिन्यू स्टेटमेंट यूज केलं जातं. तर त्याचा सिंटॅक्स असा आहे, कंटिन्यू आणि त्याच्या पुढे सेमिकोलन असतो. कंटिन्यू आणि त्याच्या पुढे सेमिकोलन असतो. आता या ठिकाणी आपण एक्झाम्पल सहित आपण कंटिन्यू स्टेटमेंट पाहणार आहे. सो या ठिकाणी पहिल्यांदा इम्पोर्ट जावा डॉट आय डॉट स्टार असणारच आहे, हे काही नवीन नाहीये. त्यानंतर पब्लिक क्लास कंटिन्यू एक्झाम्पल. व्हॉट इज द क्लास नेम हिअर? या ठिकाणी क्लास नेम काय आहे? कॅन एनीवन टेल मी? Continue example is the class name. After that, public static void main string arg sub array. This is your main method. त्यानंतर इथं मी काय सांगितलं की कंटिन्यू स्टेटमेंट आपण कशामध्ये यूज करतो? लूपिंग स्टेटमेंट मध्ये. म्हणजेच काय? फॉर लूप मध्ये यूज करू शकता, व्हाईल मध्ये करू शकता, डू व्हाईल मध्ये करू शकता. सो मग मी काय घेतलं इथं? फॉर लूप घेतलेलं आहे. सो फॉर हा काय? लूपिंग स्टेटमेंट आहे. याचा मेन पर्पज काय? इनिशियलायझेशन, टेस्ट कंडिशन and increment decrement that can be happen in a single line, and each and every is separated by the semicolon. प्रत्येक गोष्ट कशाने सेपरेट केली जाते? सेमिकोलन ने. सो या ठिकाणी int i is equal to 1 हे काय रे? int i is equal to 1 हे काय आहे? int i is equal to 1 हे काय आहे? इनिशियलायझेशन आहे. i is less than equal to 10 हे काय आहे? टेस्ट कंडिशन आहे. आणि i प्लस प्लस काय रे? i प्लस प्लस काय आहे? इन्क्रीमेंट ऑपरेटर आहे. दॅट मीन्स इट इन्क्रीजेस द व्हॅल्यू ऑफ i बाय प्लस 1. त्यानंतर नेक्स्ट इफ लूप मध्ये कंडिशन घेतली. आता या ठिकाणी इफ लूप मध्ये कंडिशन घेतली, इफ i इज इक्वल टू 5, i इज इक्वल टू 5 येईल, म्हणजे ज्यावेळेस तुमची कंडिशन ट्रू येते त्यावेळेस तो ब्लॉक ऑफ स्टेटमेंट एक्झिक्यूट करत नाही. ज्यावेळेस तुमची कंडिशन ट्रू येते त्यावेळेस तो ब्लॉक ऑफ स्टेटमेंट कंटिन्यू करत नाही, म्हणजे कंटिन्यू होत नाही. म्हणजे फक्त 5 प्रिंट होणार नाही, बाकीचे सगळे तुमचे प्रिंट होणार. कुठपर्यंत प्रिंट होणार? 10 पर्यंत प्रिंट होणार. कंटिन्यू स्टेटमेंट. आता इफ i इज इक्वल टू 5, पहिल्यांदा काय येणार आहे? i इज इक्वल टू 1 इज इक्वल टू 5 आहे का रे? 1 इज इक्वल टू 5 आहे का? 1 आणि 5 बरोबर आहे का? नाही आहे. म्हणजे तो कंटिन्यू होईल. कंटिन्यू होऊन काय प्रिंट करेल? 1 प्रिंट करेल.
त्यानंतर नेक्स्ट परत प्लस प्लस झाला म्हणजे 2 झाला. 2 इज इक्वल टू 5 आहे का? नाही, म्हणजे कंटिन्यू होईल. कंटिन्यू म्हणजे त्या ठिकाणी प्रिंट होईल 2. त्यानंतर 3 होईल, 4 होईल, 5 होईल. आता 5 च्या ठिकाणी काय होईल रे? 5 इज इक्वल टू 5. 5 आणि 5 इक्वल आहे. इक्वल आहे म्हणजे आतमध्ये जाईल का तो? नाही जाणार, म्हणजे तो प्रिंट नाही करणार. म्हणजे फक्त 5 प्रिंट होणार नाही, बाकीचे सगळे स्टेटमेंट त्या ठिकाणी प्रिंट होतील. फक्त इफ आय इज इक्वल टू 5 येईल त्यावेळेस तो कंटिन्यू करणार नाही. सो दॅट इज द थिंग. त्यानंतर नेक्स्ट आहे हिअर ॲज यू कॅन सी इन द अबोव स्टेटमेंट 5 इज नॉट प्रिंटेड ऑन द कन्सोल. 5 प्रिंट झालं नाही. इट इज बिकॉज लूप इज कंटिन्यूड व्हेन इट रिचेस टू द 5. ज्यावेळेस 5 ला जातो त्यावेळेस तुमचं लूप कंटिन्यू होतं, त्यामुळे तो त्या ठिकाणी प्रिंट करत नाही. म्हणजे ज्यावेळेस तुमचं इज इक्वल टू 5 येतं त्यावेळेस तो प्रिंट करत नाही. हे झालं कंटिन्यूचं. त्यानंतर नेक्स्ट आहे ब्रेक स्टेटमेंट. सेकंड स्टेटमेंट आहे ब्रेक स्टेटमेंट. कशासाठी यूज केलं जातं ब्रेक? कोणाला आयडिया आहे का ब्रेक? आणि कुठे यूज केलं ह्याच्या अगोदर आपण? ब्रेक स्टेटमेंट कशासाठी यूज केलं जातं ह्याच्या अगोदर आपण स्विच केस मध्ये ब्रेक आपण यूज केलेले, बरोबर आहे? ओके, करेक्ट करेक्ट. सो तर या ठिकाणी ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू जम्प आउट फ्रॉम अ लूप. एखाद्या लूप मधनं बाहेर जायचं असेल तर आपण कशाचा यूज करतो? स्विच ते जम्पचा ते ब्रेकचा यूज करतो. ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू टर्मिनेट द एक्झिक्युशन ऑफ द लूपिंग स्टेटमेंट. एखादं लूप आपल्याला टर्मिनेट करायचं असेल, ब्रेक करायचं असेल तर आपण कसं यूज करतो? ब्रेकचा यूज करतो. व्हेन ब्रेक स्टेटमेंट इज इनकाउंटर्ड इनसाइड द लूप. एखाद्या लूपच्या आतमध्ये जर आपण ब्रेक यूज केला, द लूप इज इमिडिएटली टर्मिनेटेड. ते लूप काय होतं? डायरेक्टली टर्मिनेट होतं. आणि कंटिन्यू काय होतं? कंटिन्यू होतं. आणि ह्याने काय होतं? टर्मिनेट होतं. सो इट रिझ्युम्स द नेक्स्ट स्टेटमेंट फॉलोइंग द लूप. तो लूपच्या बाहेरचं स्टेटमेंट तो त्या ठिकाणी एक्झिक्यूट करतो. जे काही लूप आहे ते लूप त्या ठिकाणी ब्रेक करतो. तो जावा ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू ब्रेक द लूप और स्विच स्टेटमेंट. तो लूप मध्ये बी यूज केला जातो आणि स्विच मध्ये बी. ह्याच्या अगोदरचा कोणता? कंटिन्यू फक्त तुम्ही लूपिंग मध्ये यूज करता. स्विच मध्ये यूज करता का कंटिन्यू? नाही करत. स्विच मध्ये तुमचा ब्रेकचा यूज केला जातो. म्हणजे काय लूपिंग स्टेटमेंट आणि स्विच स्टेटमेंट मध्ये तुम्ही कशाचा यूज करता? ब्रेकचा यूज करता. आता या ठिकाणी दिलेलं आहे द जावा ब्रेक स्टेटमेंट इज यूज टू ब्रेक द लूप और स्विच स्टेटमेंट. तुम्हाला स्विच स्टेटमेंट ब्रेक करायचं असेल किंवा लूप ब्रेक करायचं असेल तर तुम्ही कशाचा यूज करता? ब्रेकचा यूज करता. इट ब्रेक्स द करंट फ्लो ऑफ द प्रोग्राम ॲट स्पेसिफाईड कंडिशन. जी कंडिशन तुमची ट्रू होईल तिथं तो काय करतो? ब्रेक करतो. आणि तो इनर लूप, जर तुमचे मल्टिपल लूप्स असतील किंवा मल्टिपल ईपीएल्स एपीएल्स असतील तर इनर वाला आहे तो पहिल्यांदा ब्रेक करतो. वी कॅन यूज द जावा ब्रेक in all type of loops such as for loop, while loop, do while loop as well as आणखीन काय रे? स्विच केस. स्विच केस स्टेटमेंट मध्ये पण आपण याचा यूज करतो. याचा सिंटॅक्स कसा असेल रे? याचा सिंटॅक्स कसा असेल ब्रेकचा? ब्रेक आणि त्याच्या पुढे काय असणार आहे? सेमिकोलन असणार आहे. ओके ओके ओके, ठीक आहे. याच्यामध्ये आणखीन 2 मेजर टाइप्स आहेत. सो ब्रेक कंटेन्स द 2 फॉर्म्स. ब्रेकचे 2 फॉर्म्स आहेत, लेबल्ड ब्रेक आणि अनलेबल्ड ब्रेक. लेबल्ड ब्रेक इज द स्टेटमेंट दॅट कॅन बी युज्ड ॲज अ गो टू स्टेटमेंट इन जावा. जसं गो टू स्टेटमेंटचा यूज केला जातो तसं लेबल्ड ब्रेकचा यूज केला जातो. आणि तुमचं अनलेबल्ड ब्रेक आहे ते फक्त सिंपल ब्रेक असतं, म्हणजे ब्रेक आणि सेमिकोलन. लेबल्ड ब्रेक म्हणजे काय असणार आहे? ब्रेक आणि त्याच्या पुढे एखादं लेबल असतं आणि त्याच्यानंतर सेमिकोलन असतो. सो दॅट इज द लेबल्ड ब्रेक. अँड अनलेबल्ड ब्रेक म्हणजे तुमचा सिंपल ब्रेक. तर या ठिकाणी आपण पहिल्यांदा ब्रेक दिलेला आहे. सो जावा ब्रेक स्टेटमेंट विदिन द लूप. एखाद्या लूप मध्ये आपण कसं ब्रेकचं एक्झाम्पल घ्यायचं ते पाहणार आहे. तर इम्पोर्ट पहिल्यांदा काय असणार? इम्पोर्ट जावा डॉट आय डॉट स्टार. त्यानंतर पब्लिक क्लास ब्रेक एक्झाम्पल. हिअर ब्रेक एक्झाम्पल इज द क्लास नेम. आफ्टर दॅट पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन स्ट्रिंग array सब array that is the main method. After that for int I is equal to 1, I is less than equal to 10, I plus plus. हे काय झालं? तुमचं फॉर लूप आहे. फॉर लूप मध्ये आपण यूज करू शकतो, डू व्हाईल मध्ये करू शकतो, व्हाईल मध्ये करू शकतो, स्विच मध्ये करू शकतो. स्विच मध्ये तो ऑलरेडी आपण पाहिलेला आहे. आता या ठिकाणी आपण फॉर मध्ये पाहतोय. आता या ठिकाणी प्रिंट करताना सिस्टम इफ I is equal to 5, ज्यावेळेस 5 येईल त्याच्यानंतर ब्रेक होणार आहे. त्याच्यानंतर प्रिंट होईल का रे? 5 च्या नंतर काय प्रिंट होईल का? 5 च्या नंतर प्रिंट होईल का? 5 तरी प्रिंट होईल का रे? का तर तिथंच ब्रेक करतोय आपण. खाली जाणार आहे की तो? नाही जाणार आहे. म्हणजे कुठपर्यंत प्रिंट होईल रे? प्रिंट कुठपर्यंत होईल? कोण सांगेल का? 9 पर्यंत. कितीपर्यंत? निखिल तू सांग. निखिल चव्हाण
निखिल पाटील चव्हाण नाही. 9 पर्यंत प्रिंट होईल बरोबर आहे का रे? निखिल निखिल आवाज येतोय का? हा येतोय. हा 9 पर्यंत प्रिंट होईल बरोबर आहे ना? खालती 5 ची कंडिशन दिले आय इज इक्वल टू 5 हा ब्रेक द लूप. हा आय इज इक्वल टू 5 ज्यावेळेस येईल त्यावेळेस तो ब्रेक करेल. खालचं प्रिंट करेल का? नाही करणार बरोबर आहे का? मग कुठपर्यंत प्रिंट होईल मग? 5 येईल का? 5 येईल का आन्सर मध्ये? येईल. अरे तिथंच ब्रेक करतोय ना तो, खाली कसा प्रिंट करेल तो? 5 सुद्धा येणार नाही. 1 to 4 पर्यंतच तो प्रिंट करेल, लक्षात ठेवा. 1 to 4 पर्यंतच प्रिंट करेल, तो कंटिन्यू नाहीये, तो ब्रेक करतोय. आय इज इक्वल टू 5 दिसलाय की तिथं तो स्टॉप करतोय, त्याच्या अगोदरच प्रिंट करतोय. हे लक्षात ठेवा. समजलं हे? तर या ठिकाणी इक्वल टू लेस दॅन इक्वल टू कुठे? हा ज्यावेळेस इक्वल टू येईल त्यावेळेस तो 5 प्रिंट करेल. नाही तरी पण नाही करणार का? लेस दॅन ऑर इक्वल टू कुठे येतं ते थोडीच. या ठिकाणी तुमचं लेस दॅन ऑर इक्वल टू, लेस दॅन जरी असला आणि इक्वल टू जरी असला तरी त्या ठिकाणी तो प्रिंट नाही करणार, कारण की दोन्ही एकच असते. लेस दॅन असला काय आणि इक्वल असला काय. 5 इज लेस दॅन 5 आहे का रे? आहे का? 5 हे 5 पेक्षा लेस दॅन आहे का? नाही. मग नाही प्रिंट करणार. तो 4 पर्यंतच प्रिंट करेल. ज्यावेळेस तो स्टेटमेंट 5 ला येईल त्यावेळेस तो काय करेल? ब्रेक करेल. तिथून पुढचं तुमचं कंटिन्यू होणार आहे का? नाहीये. तो त्या ठिकाणी सगळं एक्झिक्युशन स्टॉप करेल. हा डिफरन्स आहे ब्रेक आणि कंटिन्यू मधला. याच्यामध्ये कुणाला काही समजलं नाही असं आहे का? ब्रेक आणि कंटिन्यू बुक मध्ये एक्झाम्पल खूप डिफिकल्ट आहेत म्हणून मी ही सिंपल एक्झाम्पल्स काढलेली आहेत. बुक मधल्या अगोदर नोट्स मी स्कॅन केल्या होत्या, बट थेअरी पार्ट तुम्हाला बुक मधला सांगितलेला आहे बऱ्यापैकी आणि एक्झाम्पल मात्र नेटवरचं दिलेलं आहे, कारण की ते समजण्यासाठी सिंपल आहे. इथं बुक मधलं एक्झाम्पल खूप डिफिकल्ट आहे, ते तुम्हाला समजणार नाही, त्याच्यामुळे ते दिलेलं नाही. त्यानंतर लास्ट स्टेटमेंट आहे रिटर्न स्टेटमेंट. तर जम्पिंग स्टेटमेंट मध्ये थर्ड स्टेटमेंट आहे रिटर्न स्टेटमेंट. व्हॉट इज द यूज ऑफ रिटर्न? हे झालेलं तुम्हाला सीपीपी मध्ये. रिटर्न स्टेटमेंट कशासाठी यूज केलं जातं? कॅन एनीबडी टेल मी? याच्यावरून मला दिसतं की तुमचं सीपीपी किती छान आहे. तुम्ही किती सीपीपीचा स्टडी केला होता, पाठ करून पास झालाय का कसं झालाय तुम्हालाच माहिती. सीपीपी लॉकडाऊन आलं तर 5 झालं. लॉकडाऊन मुळे पास झाला का? स्टडी नव्हता केला का? कोण सांगेल का रिटर्न स्टेटमेंट कशासाठी यूज केलं जातं? बरं जाऊ दे, सी मध्ये पण झालेलं आहे रिटर्न आपल्याला. व्हॉट इज द यूज ऑफ रिटर्न? रिटर्न काय करतं? काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करतं फंक्शन कॉल केलेली. येस येस. आता इथं फंक्शन म्हणणार का आपण? जावा मध्ये फंक्शन असतं का? मेथड असते. मेथड. सो रिटर्न स्टेटमेंट इज यूज टू रिटर्न द व्हॅल्यू टू द कॉलर ऑफ द मेथड. जी मेथड आपण कॉल करतोय तिला व्हॅल्यू रिटर्न करण्यासाठी कसा यूज केला जातो? रिटर्नचा यूज केला जातो. आता रिटर्न मध्ये दोन फॉर्म्स आहेत. वन दॅट रिटर्न्स द व्हॅल्यू. पहिला काय? रिटर्न व्हॅल्यू करतो आणि दुसरा काय? इट कॅनॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. आता मग कॅनॉट रिटर्न वाला कोणता आहे रे? कोणता डेटा टाइप कोणतीच व्हॅल्यू रिटर्न करत नाही. पब्लिक, स्टॅटिक, void, मेन. void हे काय रे? इट डज नॉट रिटर्न एनिथिंग. तो काही व्हॅल्यू रिटर्न करत नाही. सो दॅट इज द रिटर्न. So that is all about the return statement. So that is all about the branching statement or jumping statements in the Java. Break, continue and return. So all of you clear with this? हे सगळ्यांना क्लिअर झालेलं आहे का? हे स्टेटमेंट्स सगळ्यांना क्लिअर झाली आहेत का? झाली असतील तर आपण नेक्स्ट पॉइंट स्टार्ट करूया. नेक्स्ट पॉइंट आपला आहे टाइपकास्टिंग. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट थ्रू द पॉइंट ऑफ एक्झाम. एक्झाम मध्ये मोस्ट ऑफ द टाइम्स व्हॉट इज टाइपकास्टिंग अँड एक्सप्लेन इम्प्लिसिट टाइपकास्टिंग किंवा व्हॉट इज टाइपकास्टिंग एक्सप्लेन
एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग. टाइप कास्टिंगचे दोन प्रकार आहेत, किंवा व्हॉट इज टाइप कास्टिंग, एक्सप्लेन टाइप कास्टिंग विथ एक्झाम्पल, किंवा व्हॉट इज टाइप कास्टिंग, एक्सप्लेन. त्याच इम्प्लिसिटला दुसरं नाव आहे वाइडनिंग कन्वर्जन किंवा वाइडनिंग कास्टिंग, आणि दुसरं आहे नॅरोविंग कास्टिंग, दॅट इज कॉल्ड ॲज एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिटला नॅरोविंग म्हणतात आणि इम्प्लिसिटला वाइडनिंग कास्टिंग असं म्हणतात. तर ते कास्टिंग काय आहे, कास्टिंगचे प्रकार काय आहेत, हे आपण ह्या पॉइंट मध्ये पाहणार. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. हा तुम्हाला बहुतेक भरपूर ठिकाणी युजफुल आहे. सो हा पॉइंट तुम्ही प्रॉपरली लक्षात घ्या आणि प्रॉपरली हे करा. इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. हे बुक मधलं होतं, बुक मधले एक्झाम्पल्स डिफिकल्ट होते, त्याच्यामुळे मी त्यातलं घेतलं नाही. तुम्हाला जावा टी पॉइंट्स म्हणून. आणि इकडे एक लक्षात घ्या सगळ्यांनी तुम्हाला सिंपल गोष्टी जर हे करायच्या असतील तर जावा टी पॉइंट्स रेफर करा. जावा टी पॉइंट्स इज द व्हेरी व्हेरी युजफुल अँड सिंपल साइट फॉर द लर्निंग द जावा. जावा लर्न करायचं असेल तर त्या ठिकाणी जावा टी पॉइंट्स एक्स्ट्रा रीडिंग साठी तुम्ही रेफर करा. आय ऑलरेडी पुट अप द जावा टी पॉइंट्स वेबसाईट ऑन द इडीमोडो. इडीमोडो वरती तिथं तुम्ही मला पोस्ट केलेली आहे. ज्यांनी सगळ्या पोस्ट माझ्या पाहिल्या असतील इडीमोडोवरच्या त्यांना लक्षात येईल की मी बरंच काही मटेरियल त्या ठिकाणी पुटअप केलेलं आहे. तर ते मटेरियल तुम्ही पहा. वेगवेगळे टेक्निक्स पण दिलेले आहेत त्या ठिकाणी. वेगवेगळे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्म कोणते आहेत, कसे यूज करायचे, काय करायचे, याची बरीच इन्फॉर्मेशन तुम्हाला बऱ्याच ठिकाणी पोस्ट केलेली. आय डोंट थिंक बरेच जण पाहत नाहीत इडीमोडोवरती बऱ्याच गोष्टी, आणि पाहिल्या तर मी म्हणत नाही की तुम्ही तिथं हे केलं पाहिजे, पण त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी यू नीड टू सी ऑन द इडीमोडो क्लास. इडीमोडो क्लासवरती तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहायला पाहिजेत. आणि त्याच्यामध्ये काही अडचणी आल्या तर तुम्ही कधीही विचारू शकता. मीटिंग आहे का तुला? ठीक, जस्ट वेट फॉर मिनिट. एक मिनिट. So next point we are going to see, that is the typecasting. Can anybody tell me what is typecasting? This is again done in the CPP. हे पण CPP मध्ये तुमचा कन्सेप्ट झालेला आहे. टाइपकास्टिंग हा पॅटर्न किंवा हा पॉइंट तुमचा CPP मध्ये झालेला आहे. कोण सांगू शकेल का टाइपकास्टिंगची डेफिनेशन किंवा टाइपकास्टिंग प्रकार काय आहे? एनी कोणाला काय आयडिया आहे का? येस करेक्ट. तर त्या ठिकाणी एका डेटा टाईपचं कन्व्हर्जन दुसऱ्या डेटा टाईप मध्ये केलं जातं, त्यालाच काय म्हणतात, टाइपकास्टिंग म्हणतात. तर ह्याची टेक्निकल लँग्वेज मध्ये डेफिनेशन काय? असाइनिंग द व्हॅल्यू ऑफ वन टाइप ऑफ व्हेरिएबल. एखाद्या टाईपच्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दुसऱ्या टाईपच्या व्हेरिएबलला असाइन करणं, दॅट इज कॉल्ड ॲज टाइपकास्टिंग. असाइनिंग द व्हॅल्यू ऑफ वन टाइप ऑफ व्हेरिएबल टू द अनदर टाइप ऑफ व्हेरिएबल. दुसऱ्या टाईपच्या व्हेरिएबलला एखाद्या दुसऱ्या टाईपची व्हेरिएबलची व्हॅल्यू असाइन करणं, दॅट इज कॉल्ड ॲज टाइपकास्टिंग. सो असाइनिंग द व्हॅल्यू ऑफ वन टाइप ऑफ व्हेरिएबल टू द अनदर टाइप ऑफ व्हेरिएबल. दुसऱ्या टाईपची व्हॅल्यू एखाद्या व्हेरिएबलला दुसऱ्या टाईपच्या असाइन करणं, दॅट इज कॉल्ड ॲज टाइपकास्टिंग. ह्या ठिकाणी एक्झाम्पल घेतोय आपण. इंट x इज इक्वल टू 10. ह्या ठिकाणी x हे व्हेरिएबल कोणत्या टाईपचं आहे रे? x हे व्हेरिएबल कोणत्या टाईपचं आहे? इंटिजर टाईपचं आहे, बरोबर आहे. इंटिजर टाईपचं आहे हे करेक्ट. इंटिजर. ओके. सो आता हे इंट ची व्हॅल्यू काय रे? x ची व्हॅल्यू काय? x ची व्हॅल्यू काय आहे? 10 आहे. म्हणजे याची व्हॅल्यू आपण दुसऱ्या कोणत्या तरी डेटा टाईपच्या व्हेरिएबलला स्टोअर करतोय. याची व्हॅल्यू आपण कुठल्या तरी दुसऱ्या डेटा टाईपच्या व्हेरिएबलला स्टोअर करतोय, म्हणजेच काय, टाइपकास्टिंग. आता बाईट हा दुसरा डेटा टाईप आहे, बरोबर आहे, आणि बाईटच्या पुढे y हे काय, त्याचं व्हेरिएबल आहे. म्हणजे दुसऱ्या डेटा टाईपच्या व्हेरिएबलला आपण कशाची व्हॅल्यू स्टोअर करतोय? इंटची व्हॅल्यू स्टोअर करतोय. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ टाइपकास्टिंग. आणि ज्यावेळेस आपण एखादी व्हॅल्यू दुसऱ्या टाईपच्या डेटा टाईप मध्ये स्टोअर करत असतो, त्यावेळेस ज्याच्यामध्ये स्टोअर करतोय तो ब्रॅकेट मध्ये पुटअप करावा लागतो. ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची. इन विच डेटा टाईप यू आर गोइंग टू स्टोअर, दॅट डेटा टाईप विल बी
पुट इनसाइड द ब्रॅकेट, तो ब्रॅकेट मध्ये पुटअप करावा लागतो. तर या ठिकाणी कशामध्ये स्टोअर करतो आपण, इंट बाईट मध्ये करतो. सो बाईट त्या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये दिलेला आहे. सो इन जावा टाइप कास्टिंग इज क्लासिफाईड इनटू द टू टाइप्स. तर जावा मध्ये टाइप कास्टिंगचे दोन प्रकार आहेत. फर्स्ट आहे वाइडनिंग कास्टिंग, दॅट इज कॉल्ड एज इम्प्लिसिट कास्टिंग. वाइडनिंगलाच दुसरं नाव, मेन नाव काय, इम्प्लिसिट कास्टिंग. देर आर टू टाइप्स ऑफ द कास्टिंग. फर्स्ट वन इज द इम्प्लिसिट कास्टिंग अँड सेकंड वन इज द एक्सप्लिसिट. पहिला आहे इम्प्लिसिट आणि सेकंड आहे एक्सप्लिसिट. इम्प्लिसिटला दुसरं नाव, हा बोला बोला. व्हॉइस ब्रेक, आता येतोय का? नाउ कमिंग, आता येतोय का आवाज? आता येतोय का रे? सर वॉइस ब्रेक होत आहे खूप. सर आता पण वॉइस ब्रेक होत आहे. आता पण ब्रेक होतोय. आता येतोय का? आता येतंय सर. ठीक आहे. तर आता याच्या अगोदरची डेफिनेशन समजली का? डेफिनेशन समजली आहे का? सर बाईट पासून पुढे घ्या ना. काय म्हटला? हॅलो. इंट एक्स पर्यंत. ओके ठीक आहे. इंट एक्स, ओके ठीक आहे. इंट एक्स इज इक्वल टू 10. एक्स ची व्हॅल्यू काय रे? 10 आहे. आणि इंट हा काय, इंटिजर डेटा टाइप आहे. तो आपण कुठल्या तरी दुसऱ्या डेटा टाइपच्या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करतोय. बाईट हा काय, डेटा टाइप आहे. त्याच्या पुढचा वाय जो आहे तो काय, व्हेरिएबल आहे. वाय हा व्हेरिएबल आहे. म्हणजे बाईट डेटा टाइपच्या व्हेरिएबल मध्ये आपण इंट ची व्हॅल्यू, दॅट इज एक्स ची व्हॅल्यू 10 ही स्टोअर करतोय. ज्यावेळेस आपण एखादी व्हॅल्यू एखाद्या डेटा टाइप मध्ये स्टोअर करतो, त्यावेळेस ऍट दॅट टाइम यू कॅन यूज दॅट डेटा टाइप इनसाइड द ब्रॅकेट. आता आपण what in which data type we are going to store the value, byte. बाईट मध्ये स्टोअर करतोय. सो आपण बाईट त्या ठिकाणी ब्रॅकेट मध्ये दिलं पाहिजे राईट हँड साइडला. बाईट आणि कशाची व्हॅल्यू स्टोअर करतोय, इंटची. इंट काय, एक्स आहे. सो एक्स त्या ठिकाणी पुटअप केलाय. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. ज्या डेटा टाइप, इन विच डेटा टाइप यू आर गोइंग टू स्टोअर द व्हॅल्यू, दॅट डेटा टाइप यू नीड टू पुट इनसाइड द ब्रॅकेट. तो ब्रॅकेट मध्ये आपल्याला पुट करावा लागतो. सो दॅट इज द थिंग. त्यानंतर देर आर मेजर टू टाइप्स ऑफ द टाइप कास्टिंग. टाइप कास्टिंगचे दोन टाइप्स आहेत. फर्स्ट वन इज द इम्प्लिसिट कास्टिंग आणि सेकंड वन इज द एक्सप्लिसिट. पहिला आहे इम्प्लिसिट आणि सेकंड आहे एक्सप्लिसिट. सो इम्प्लिसिटला दुसरं नाव काय आहे रे, वाइडनिंग कन्व्हर्जन किंवा वाइडनिंग कास्टिंग. आणि दुसरा जो आहे त्याला एक्सप्लिसिटला नाव काय आहे, नॅरोविंग. नॅरोविंग कास्टिंग किंवा नॅरोविंग कन्व्हर्जन असं म्हणतात. तर या ठिकाणी तुम्हाला एक्झामला असं कधी विचारणार नाहीत, व्हॉट इज टाइप कास्टिंग आणि एक्सप्लेन इम्प्लिसिट अँड एक्सप्लिसिट. ते मुद्दाम विचारणार कसं, वाइडनिंग कास्टिंग काय म्हणून एक्सप्लेन करा विचारणार. तर त्या ठिकाणी तुम्हाला माहिती असतं, येत असतंय, पण त्या ठिकाणी आन्सर देता येत नाही. यू नो दॅट इम्प्लिसिट कास्टिंग तुम्हाला येत असतंय, एक्सप्लिसिट कास्टिंग येत असतंय, पण क्वेश्चन असा विचारला एक्सप्लेन वाइडनिंग कास्टिंग अँड एक्सप्लेन नॅरोविंग कास्टिंग, तर तुमच्यात दांड्या लगेच गुल होतात. म्हणजे तुम्हाला तिथं आन्सर कळत नाही, किंवा तुम्हाला इम्प्लिसिट कास्टिंगलाच वाइडनिंग कास्टिंग असं म्हणतात आणि एक्सप्लिसिटलाच नॅरोविंग म्हणतात हे माहिती नसतं. त्यामुळे त्या ठिकाणी तुमचा प्रॉब्लेम क्रिएट होतो आणि तुमचे येत असताना मार्क्स त्या ठिकाणी जातात. तर सगळ्यांनी हे नावं लक्षात ठेवायची. इम्प्लिसिटलाच वाइडनिंग म्हणतात, एक्सप्लिसिटलाच नॅरोविंग म्हणतात. तर आता पहिला जो टाइप आहे तो आपण इम्प्लिसिट कास्टिंग पाहणार आहे. तर इम्प्लिसिट कास्टिंग म्हणजे अ डेटा टाइप ऑफ लोअर साइज इज असाइन्ड टू द डेटा टाइप ऑफ हायर साइज. आता हे लोअर आणि हायर आपल्याला माहिती पाहिजे. सर वॉइस ब्रेक होत आहे परत. तुमच्याकडे प्रॉब्लेम असेल आय थिंक, कारण की नेटवर्क इथं खूप आहे. बाकीच्यांना सगळ्यांना प्रॉब्लेम आहे का हा? अविनाश, अविनाश, हॅलो. Yes, sir. Yes, sir. सेम प्रॉब्लेम टू यू ऑल्सो. Yes, sir. आवाज येत नाही. सर ब्रेक होता है सर बीच बीच में. यहाँ तो नेटवर्क बहुत अच्छा है, क्या प्रॉब्लम है फिर? तो मेरा भी सर नेटवर्क अच्छा है सर, वाईफाई है. यहाँ पे भी मेरे को भी बहुत अच्छा है. आज कल प्रॉब्लम था मुझे पता है, लेकिन आज अच्छा है साउंड, यानी कि नेटवर्क भी बहुत अच्छा है आज. सर अभी क्लियर है सर. अभी क्लियर है ना? अभी क्लियर है सर. ओके ठीक है, चलेगा. यस सर. So we again see
इम्प्लिसिट टाइप कास्टिंग एंड एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग दो प्रकार है। उसमें से इम्प्लिसिट कास्टिंग को ही हम वाइडनिंग कास्टिंग बोलते हैं और एक्सप्लिसिट को हम क्या कहते हैं, नैरोइंग कास्टिंग कहते हैं। सो वी कैन सी द implicit typecasting. Implicit typecasting, a data type of lower size is assigned to the data type of higher size. हायर साइज डेटा टाइप को लोअर साइज हम असाइन करते हैं तो उसको क्या कहते हैं, इम्प्लिसिट। हायर को लोअर असाइन करना। अभी हायर और लोअर कैसे पता चलेगा, हाउ टू फाइंड आउट द हायर टू लोअर। सगळ्यात लहान कोणतं आहे रे, बाईट आहे बरोबर आहे। त्यानंतर कोणता मोठा आहे, शॉर्ट आहे, त्यानंतर एंड, त्यानंतर लॉंग, त्यानंतर फ्लोट आणि लास्टला डबल। ही सिक्वेन्स तुम्हाला माहिती पाहिजे। BSILFD, BSILFD, बाईट, शॉर्ट, इंट, लॉंग, फ्लोट, डबल। तर आता या ठिकाणी कशाला काय असाइन करायला पाहिजे रे, इम्प्लिसिट म्हणजे लोअर डेटा टाइप तुम्ही कशाला असाइन करता, हायरला। म्हणजेच डबलला काय असाइन करायला लागेल रे, डबलला काय असाइन केलं तरी चालू शकतं, सांगा बरं। फ्लोट सर, फ्लोट केला तरी चालेल, लॉंग केला तरी चालेल, इंट केला तरी चालेल, शॉर्ट केला तरी चालेल। पण बाईटला डबल करू शकता का रे तुम्ही इम्प्लिसिट मध्ये, बाईट मध्ये तुम्ही डबल स्टोअर करू शकता का, नाही। सो दॅट इज द थिंग, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची। दिस इज डन इम्प्लिसिटली बाय द JVM. द लोअर साइज इज वाइंडेड टू द हायर साइज. दिस इज ऑल्सो नेम्ड ॲज ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन। आता हायर मध्ये लोअर ऑटोमॅटिकच जाणार आहे ना, त्याला दुसरं नाव काय म्हणतात, ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन असं पण म्हणतात। सो दॅट इज द थिंग। त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग। एक्सप्लिसिट काय असणार आहे, इम्प्लिसिटच्या अपोजिट असणार आहे। अ डेटा टाइप ऑफ हायर साइज कॅनॉट बी असाइन्ड टू द डेटा टाइप ऑफ लोअर साइज। त्या ठिकाणी डेटा टाइप ऑफ हायर साइज वाला आपण लोअरला असाइन करू शकत नाही, त्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, एक्सप्लिसिट टाइप कास्टिंगचा यूज करायला लागतो। सो एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग इज यूज टू स्टोअर द डेटा टाइप ऑफ हायर साइज इन द लोअर साइज। लोअर साइज मध्ये हायर डेटा टाइप जर आपल्याला स्टोअर करायचा असेल तर त्या ठिकाणी एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग कन्सेप्ट रिक्वायर्ड आहे। सो इट इज नॉट डन इम्प्लिसिटली, तो ऑटोमॅटिक होणार आहे का रे, नाही होणार आहे। सो जावा रिक्वायर्स द एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग, म्हणजे हायर डेटा टाइप तुम्हाला लोअर मध्ये स्टोअर करायचा असेल त्या टायमिंगला तो ऑटोमॅटिक होणार नाही। वी नीड टू डू इट एक्सप्लिसिटली, म्हणजे आपल्याला काहीतरी ऑपरेशन करून त्या ठिकाणी तो करावा लागणार आहे। म्हणजे या ठिकाणी डबल, फ्लोट, लॉंग म्हणजे त्याच्या विरुद्ध इथे सिक्वेन्स दिलेली नॅरोविंगची। सो वाइडनिंग अँड ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन, तर त्या ठिकाणी ऑटोमॅटिक टाइप कन्व्हर्जन मध्ये टू टाइप्स ऑफ आर कम्पॅटेबल। द टार्गेट टाइप इज लार्जर दॅन द सोर्स टाइप। तर वाइडनिंग म्हणजे ऑटोमॅटिक मध्ये तुमचा टार्गेट म्हणजे ज्याच्यामध्ये स्टोअर करायचा तो लार्जर असायला पाहिजे, ते तर आहेच आहे, ऑटोमॅटिक मध्ये लार्जरच असतो, हायर मध्येच आपण लोअर स्टोअर करत असतो। सो दॅट इज द पॉइंट। आता ह्याचे एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील। ह्याचे एक्झाम्पल पाहिल्यानंतर तुमच्या कन्सेप्ट ह्या वाइडनिंग किंवा तुमचं पहिलं जे इम्प्लिसिट टाइप कास्टिंग आणि एक्सप्लिसिट टाइप कास्टिंग आहे त्याच्या कन्सेप्ट क्लिअर होतील। एवढे एक्झाम्पल पाहून आपण स्टॉप करूया। तर पहिला आहे पब्लिक क्लास टेस्ट। इम्पोर्ट जावा डॉट आय डॉट स्टार ते तर कंपल्सरी असणार आहे। पब्लिक क्लास टेस्ट, हिअर टेस्ट इज द क्लास नेम, बरोबर आहे का, टेस्ट काय रे, क्लास नेम आहे। त्यानंतर पब्लिक स्टॅटिक व्हाईट मेन स्ट्रिंग ARG असा पॅरे, दॅट इज द मेन मेथड। आता इथे इंट I इज इक्वल टू 100, इंट I इज इक्वल टू 100, आणि दुसरा आहे लॉंग L इज इक्वल टू I, लॉंग L इज इक्वल टू I, आणि फ्लोट F इज इक्वल टू L। तर आता आपली डेफिनेशन काय रे इम्प्लिसिट टाइप कास्टिंगची, इम्प्लिसिट टाइप कास्टिंगची डेफिनेशन काय आहे आपली, असाइनिंग द लोअर डेटा टाइप। आता लोअर इंट आहे बरोबर आहे, लॉंग पेक्षा इंट काय, इंट काय आहे लॉंग पेक्षा, मोठा आहे का कसा आहे, लॉंग काय आहे, मोठा आहे का स्मॉल आहे, सर स्मॉल सर, इंट स्मॉल आहे बरोबर आहे, मोठा आहे, काय आहे, मोठा आहे कोण म्हणतं रे, मोठा आहे का इंट लॉंग पेक्षा,
सिक्वेन्स लॉंग बोललं का मला ऐकवलं शॉर्ट. नाही लॉंग म्हणतोय मी. सो लॉंग हा लहान आहे, बरोबर आहे. लॉंग हा मोठा आहे इंट पेक्षा. सो आपण काय करतोय, लॉंग मध्ये इंट स्टोअर करतोय. लॉंग मध्ये काय करतोय, इंट स्टोअर करतोय. म्हणजेच त्या ठिकाणी इंट आपला अगोदर आहे लॉंगच्या, म्हणजे लहान आहे. इंट लहान आहे, इंट लहान आहे म्हणजेच लहान डेटा टाइप आपण कशाला स्टोअर करतोय, मोठ्याला स्टोअर करतोय. म्हणजेच काय, इम्प्लिसिट टाइप कास्टिंग आहे. म्हणजे इंट आय इज इक्वल 100 आहे, तर लॉंग यल मध्ये काय येईल रे, यल मध्ये आय स्टोअर केलाय म्हणजे यल ची व्हॅल्यू काय होईल, यल मध्ये आय स्टोअर केलेला आहे. लहान आपण मोठ्यामध्ये स्टोअर करू शकतो हे तर मान्य आहे तुम्हाला. ॲज इट इज द इम्प्लिसिट टाइप कास्टिंग इट विल स्टोअर द स्मॉलर डेटा टाइप इन अ लॉंगर. तर लॉंग मध्ये किंवा मोठ्यामध्ये लहान स्टोअर करू शकतो. सो आय ची व्हॅल्यू 100 आहे आणि लॉंग एल इज इक्वल टू आय दिलाय आपण, म्हणजे तिथं काय येईल, काय येईल,